गांधींच्या पुण्यतिथीला मी भाषण केलं होतं, ते पण आमच्या शाळेतल्या बाईंनीच करायला लावलं होतं. त्याच्यानंतर मी स्टेजवर जायचं धाडस कधी केलं नाही. यावर्षी फिशपॉन्ड कमिटीत असल्यामुळं फिशपॉन्डचं अँकरिंग करणार काय असं नानवडीकर सरांनी विचारलं. मी पण अभिनव तर कभी नाही असा विचार करत भावनेच्या भरात होय म्हटलं. स्टेजवर जाऊन काय बोलायचं म्हटलं की माझा घसा मिळून येतो, मेंदू काम करायला बंद होतो. अक्षरशः पहिला फिशपॉन्ड मी 5-6 वेळा दीर्घ श्वास घ्या सोडा असं करून वाचला. पण आज असं स्टेजवर गेल्यावर असं होतंय हे मला माहित असून आज मला इतकी ताकद कुठून आली कुणास ठाऊक. माझं डायरेक्ट सेकंडरी एससी ऍडमिशन आहे. माझा डिप्लोमा जीपी मेरल झाला. टीवायला माझं जॉन डिअरला सिलेक्शन झालं होतं. पण मला कोणीतरी सल्ला दिला की तू डिग्री कर आणि कॅप राऊंड मधून मला इथे ऍडमिशन मिळालं. गणेश चतुर्थीच्या आधी 2-3 दिवस माझं ऍडमिशन झालं होतं. एक्झाम फॉर्म, स्कॉलरशिप फॉर्म, लायब्ररी कार्ड, आयडेंटिटी कार्ड अशा फॉर्मॅलिटीज पूर्ण करतानाच एक आठवडा गेला. त्यानंतर एमटीची 5-7 लेक्चर झाली. डॅबा डेल्टा इंटिग्रेशनची विमानं सगळी डोक्यावरून जात होती. आम्ही डायरेक्ट सेकंडरी वाल्याने सगळ्यांनी एम3चा क्लास लावला होता. मी याच्या आधी कधी क्लास लावला नव्हता. एम3 माझ्या आयुष्यातील पहिला क्लास. पण आम्ही एससीला असताना टीईच्या डायरेक्ट सेकंडरी मुलांनी आम्हाला सांगितलं होतं की एम3चा चांगला अभ्यास कर, डिप्लोमावाल्यांचा एम3 बॅक राहतोय. पण मला काही पटलं नाही. कारण मला 10वीपर्यंत 90% आसपास मार्क होते. डिप्लोमाला पण कधी 75च्या आत आलो नाही. पण त्यामुळे माझा विषय जाईल असं कधी मला वाटलं नव्हतं. त्यात कधी नाही ते मी क्लास पण लावला होता. आम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं की प्रॉब्लेम सोडवताना स्टेपला मार्क देतात. त्यामुळे मी एम3चा पेपर थेअरी सारखा येतोय तेवढा सुटेल तिथपर्यंत लिहून आलो होतो. जवळपास 70चा अटेम्प्ट केला आणि 40 पडायला काहीच अडचण येणार नाही असं वाटलं. 3rd सेमिस्टरचा रिझल्ट लागला. मला एम3ला 25 पडले होते. डिप्लोमावाल्यांचं वर्षानुवर्ष चालत आलेलं नातं मी आणि माझ्याच बरोबर डायरेक्ट सेकंडरी वाल्यांनी 12 जणांचं जपलं होतं. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आम्ही पुढे आणली होती. ज्या नावाखाली 80-85 मार्क्स आणि हार्दिक अभिनंदन बघायचं होती त्या नावाखाली मी एक लाल स्टार आणि फेल असं वाचलं होतं. पहिलं प्रेम माणूस विसरत नाही असं म्हणतात, पण मी म्हणतो पहिली तिकीट सुद्धा कुठला इंजिनियर विसरत नसेल. ज्यांना रिझल्ट मध्ये नेहमीच 2-3 स्टार बघायचं सवय आहे त्यांना हे काही विशेष वाटत नसेल. पहिल्यांदा विषय राहिल्यावर मला खूप वाईट वाटलं होतं. आता पिक्चर बघायचा नाही, दंगा करायचा नाही असं ठरवलं होतं. पण 9चे 9 दिवस पुन्हा काही दिवसांनी मी उलट विचार करायला लागलो. आपल्याला अशी पण केटी लागले, असं पण वाटोळ झाले, तसं पण वाटोळ झाले, आता पाकच वाटोळ होते म्हणून मी निवांत राहू लागलो. माझ्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला. आमच्या गावातल्या शाळेत मी नेहमी पहिल्या 3 नंबरमध्ये होतो. पण माझा विषय राहिला हे समजताच माझ्या गावातील ही चिंतक मित्रांनी ही बातमी आमच्या गावभर पसरवली. काही जणांनी तर आमच्या घरात पण सांगितलं की पोरगं बिघडलंय, त्याच्याकडे लक्ष ठेवा. पण शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं की जळल्यावर किती वेळ पडतं. एम3ने मला वर्षभर लढा लावला होता. एम3ने निम्म्यापेक्षा जास्त डिप्लोमावाल्यांवर भरभरून प्रेम केलं. जे एससीला वायडी पडले त्यात एम3चा सिंहाचा वाटा होता. काही जण गोल्डन पर्यंत एम3 घेऊन गेले. नेक्स्ट अटेम्प्टला फक्त 44 अटेम्प्ट करून आलो होतो. शाळेत असताना सरांच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी ऑरचे पण प्रश्न सोडवत होतो. पण आता क्वेश्चन पेपर हातात आल्यावर ऑरला काय काय टाकायचं हा प्रश्न पडतो मला. मागच्या अटेम्प्टपेक्षा बॅकचा पेपर अवघड पडला होता. प्रसंग बाका होता. येत होती तेवढी 44 मार्काची 8 गणितं पहिल्या 1.5 तासात सोडवून झाली होती. बाकीची पोरं सप्लिमेंट करत होती. माझ्या आन्सर शीटची अजून 15 पाने शिल्लक होती. त्यामुळे तसला विचारही माझ्या मनात येत नव्हता. याआधी पेपर लिहायला 3 तास पुरत नव्हते, पण त्या दिवशी 2 तासही सरत नव्हते. पण म्हणून काढलेल्या उत्तरांना चौकोन करत बसलो. प्रसंग बाका होता. 3 तास पावनखंड लढवली होती. राजेगडावर सुखरूप असतील असं वाटलं होतं. रिझल्ट लागला आणि मला 44 पैकी 41 मार्क पडले होते. एम3 सारखे अमानुष विषयापासून मला सुटका मिळाली होती. एम3 सुटल्यावर मला जग जिंकल्यासारखं वाटत होतं. 80-85 मार्क विसरून मी 50-60 मार्कवर मला समाधान वाटत होतं. तेव्हापासून मला माझे रिझल्ट बघायची पद्धत सुद्धा बदलली. किती पर्सेंट पडले त्यावरून पहिल्यांदा ऑल क्लिअर आहे का हेच बघू लागलो. सेमिस्टरभर निवांत आणि पीएल मध्ये अभ्यास करू लागलो. आता जरा आम्ही माझ्या ब्रँच बद्दल बोलतो. बहुतेक मेकॅनिकल आणि युनिव्हर्सिटीची जुनी दुश्मनी असावं असं मला वाटतंय. कारण एससीला टीईला सगळ्यांना एका वर्षात 10 विषय द्यायला लागतात, तर आम्हाला 1 डझन विषय द्यायला लागतात. त्यातच 2-3 विषय बॅक राहिले तर मेचे एक्झामचं हॉल तिकीट अगदी भरल्यासारखं दिसतं. सगळ्या पोरांची पीएल संपून पेपर संपून पोरं घरी गेली.
तरी मेकॅनिकलची पोरं रिडिंग हॉलमध्ये दिसतात. कदाचित बुडत्याचा पाय कोलात आणि भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणी युनिव्हर्सिटीनं आमचा सिलेबस तयार करताना जरा जास्त सिरियसली घेतल्या असं असो, पण मला त्याचं काही वाईट वाटत नाही, कारण संघर्ष इतना बडा होगा जीत उतनी शानदार होगी. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, सी प्रोग्रामिंग आणि कंट्रोल इंजिनिअरिंग सारखी आमच्या कोर ब्रांचशी जराही संबंध नसलेले सब्जेक्ट आम्हाला आहेत. आमचं नशीब चांगलं की कंट्रोलला आम्हाला पीआर पाटील सर आहेत. तरी सुद्धा कंट्रोलला आजही फ्रेशर्स आणि रिपीटर्सला दोन्ही अटेम्प्टला एक्झाम हॉलमध्ये भरपूर गर्दी असते. बीई क्लिअर असणारे सुद्धा बरेच भाविक आवर्जून कंट्रोलला हजेरी लावतात. कदाचित दिलेल्या सब्जेक्टचा आणि या ब्रँडचा काहीही संबंध नाही, चुकून तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. असं युनिव्हर्सिटीवाले सिलेबस मध्ये छापायला विसरले असावेत असं मला वाटतं. जेवढं माझं आणि M3चं वाकडं होतं तेवढंच इक्वेशन ड्राईव्ह करणं सुद्धा मला आवडत नाही. कारण एक इक्वेशन मांडायचं, त्यात निम्म्यापेक्षा जास्त पॅरामीटर अज्युम करायचे, त्यात अजून 2 इक्वेशन